नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी, त्यातील कथा, साहित्य प्रकार, परिचय यातील स्वाध्याय कृती या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला आहे कृती करा आणि त्यातील अ आहे कथेचे घटक। आता कथेचे घटक कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी लिहूयात। तर कथेचे घटक आहेत कथा बीज, कथानक, पात्रचित्रण, नाट्यमयता, भाषाशैली, हे काही कथेचे घटक आहेत। त्यानंतर आपण पाहूयात कथेची वैशिष्ट्ये। आता कोणती वैशिष्ट्ये आहेत कथेची? तर पहिलं वैशिष्ट्य कथेचं, कथा मनोरंजन करते। त्यानंतर कथेमुळं सुसंस्कार होतात। कथेमुळे वाचकांची उत्कंठा वाढते। कथेचं आणखी एक वैशिष्ट्य, कथा एक केंद्री असते। आणि एक वैशिष्ट्य आणखी लिहायला लागलं आपल्याला, तर कथा ही श्रवणीय असते। ही झाली कथेची काही वैशिष्ट्ये। आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळू। उत्तरे लिहा। त्यामधील अ आहे कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा। आणि याचं असं उत्तर लिहू आपण की जेव्हा एखादा लेखक कथा लिहितो तेव्हा त्यामध्ये घटना असतात। लेखक हा त्या घटनांना सुरेखपणे रचण्याचे काम करत असतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथेमध्ये पात्र असतात, ती वास्तवातल्या माणसासारखीच चित्रित केलेली असतात आणि ती तशीच वागतात असे कथेचे लेखन केले जाते। खऱ्या परिस्थितीत माणसे जशी एकमेकांशी वागतात, बोलतात, भांडतात, एकमेकांना मदत करतात, एकमेकांवर प्रेम करतात, असेच कथा वाचताना किंवा ऐकताना आपल्याला समजते। राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असतो। अगदी तशाच भावभावना कथेतील पात्रांमध्ये सुद्धा असतात। पात्रे ही एकमेकांसोबत कशी वागतात यावरून घटना निर्माण होतात। तसेच कथेत स्थळ, काळ आणि वेळ असते हे आपल्याला समजते। कथेच्या विषयानुसार पात्रांच्या परस्परांच्या वागण्यातून कधी प्रेम निर्माण होते तर कधी भांडणंही होतात। कथेत वेगवेगळे वातावरण तयार होते। कथेमध्ये वरील सर्व गोष्टींचा वापर करून कथेला योग्य समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते। आता वळूया समोर। आ, कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा। आणि याचं उत्तर, दोन घटकांपैकी पहिला घटक आहे कथाबीज। कथेमध्ये अनेक घटकाचे सुंदर गुंफण केलेले असते। ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण त्याला लहान म्हणजे संक्षिप्त रूपात सुद्धा सांगू शकतो। संपूर्ण कथेचे संक्षिप्त रूप म्हणजेच कथाबीज होय। कथाबीजाचे आपण उदाहरण बघूयात। हा आपला मुलगा आहे असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचं भांडण होते। त्या न्यायाधीशाकडे जातात। आपल्या बुद्धिचातुर्यानं
न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात. हे झालं कथाबीजाचं उदाहरण. आता दुसरा घटक आहे पात्रचित्रण. पात्र व्यक्तीच्या वृत्ती, प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचा विचार, त्यांची कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्व काही खऱ्या जीवनातील माणसासारखेच रेखाटलेले असते. पात्र म्हणजेच कथानकातील व्यक्तीच होत. पात्रांचे राग, लोभ, द्वेष, हेवेदावे हे वास्तवातील माणसांसारखेच लिहिलेले असते. वाचकांना किंवा कथा ऐकणाऱ्यालाही माणसे खऱ्या माणसासारखी वाटतात. त्यामुळे कथेशी त्यांना एकरूप व्हायला होतं. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये आस्वाद, गोडी निर्माण करण्याचं काम करतो. त्यामुळे पात्रचित्रणाला खूप महत्त्व आहे. याच घटकांमुळे अगदी चिमुकल्या बालकापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत कथेची आवड दिसून येते. त्यानंतर ई आहे कथेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता या 2 वैशिष्ट्यांपैकी उत्तरामध्ये आपण पहिलं वैशिष्ट्य बघू. पहिलं वैशिष्ट्य आहे कथा मनोरंजन करते. हे आपण स्पष्ट करू. अगदी पूर्वीच्या काळापासून कथा वाचून किंवा ऐकून मनोरंजन केले जाते. लहान मूल जर आपल्याला त्रास देत असेल किंवा झोपत नसेल तर आपण त्यांना एखादी आनंददायी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याचे मन हे कथेत गुंतून जाते. वाचक कथा वाचतात. कथेतील पात्र आपणच आहोत असे समजतात. कथेमुळे कोणत्याही व्यक्तीला नेहमीच्या ताणतणावांनी, चिंतेनी भरलेल्या जगाहून वेगळ्या जगात विहार करायला मिळते. त्यामुळे तो तेवढ्या क्षणापुरता का होईना आनंदी होतो. कथेमुळे वेगवेगळ्या लोकांचे स्वभाव पाहायला मिळतात. काही कथा ह्या विनोदी असल्यामुळे मनोरंजन होते. त्यामुळे वाचक हा खळखळून हसत राहतो. म्हणून कथा मनोरंजन करते हे कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. आता हे स्पष्ट करून सांगताना आपल्याला असं लिहिता येईल कथेमध्ये जी पात्रे असतात ती वेगवेगळ्या स्वभावाची असतात. वास्तवातल्या माणसासारखीच ती रंगवलेली असतात. त्यांच्या चांगल्या वाईट मूल्यांचे दर्शन हे पात्रांच्या वागण्यावरून, त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या बोलण्यातून व घटना आणि प्रसंगातून समजते. वाईटामधून चांगल्या गोष्टीचा कसा विजय होतो हे कथेतून नेहमीच वाचायला मिळते. त्यामुळे वाचक प्रेरणादायी, स्फूर्तिदायी बनतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता अशा विविध मूल्यांवर कथा वाचल्याने वाचकाच्या मनावर चांगला परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनात जर एखादा वाईट प्रसंग आला तर आपण एखाद्या गोष्टीतून, वाईट प्रसंगातून बाहेर निघण्याचा मार्ग हा काढत असतो. म्हणून दैनंदिन वर्तमानपत्रात, शाळेतील परिपाठात कथा सांगितल्या जातात. कारण कथेमुळे सुसंस्कार होत असतात. त्यानंतर ई कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आणि त्याचं उत्तर कथाकथनासाठी आपण जेव्हा कथा निवडतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे
श्रोते कोणत्या वर्गातील आहेत याचा विचार करावा लागतो. जसे की लहान मुले, स्त्रिया, पुरुष, शिक्षित, अशिक्षित, शहरी, ग्रामीण, ज्येष्ठ नागरिक आहेत की मंत्रालयातील कर्मचारी आहेत की महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत की कारखान्यातील कामगार आहेत, सुखी आहेत की दुःखी आहेत, रुसलेले आहेत की आनंदी झालेले आहेत, या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच कथानकाला आपल्याला न्याय द्यावा लागतो. आपल्याला ती कथा निवडावी लागते. ज्या वर्गातील श्रोते बहुसंख्य आहेत त्यानुसार कथा निवडावी. कारण प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. तसेच कथानकाचा कालावधी हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजेच कथा खूप छोटी किंवा खूप मोठी नसावी. श्रोत्यांच्या अवधान काळाचे ते किती अटेन्शन देतात, किती लक्ष देतात, त्या अवधान काळाचे भान बाळगावे लागते. त्यांचा वेळ व कथेची लांबी यांची सांगड घालावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून कथा निवडावी लागते. ही निवड निष्काळजीपणाने केली तर कथानकाचा कार्यक्रम साफ कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळं कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. आता पाहूयात कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा. आणि कथेच्या लोकप्रियतेची कारणे आहेत. पहिलं आहे भाषा सौंदर्य, दुसरं आशय सौंदर्य, तिसरं अभिव्यक्ती विशेष, चौथं सादरीकरण आणि पाचवं कारण आहे मनोरंजन व बोध. आता कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्य तर ती कोणती आहेत? तर पहिलं आहे विविध लेखक लेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता, दुसरं आहे भाषेची जाण, तिसरं आहे शब्दोच्चार आणि चौथं प्रकट वाचन करण्याची क्षमता. प्रश्न तिसरा, कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आता आपण त्याचं उत्तर पाहूयात. शीर्षकालाच दुसऱ्या शब्दात आपण नाव म्हणत असतो. या शीर्षकाला इंग्रजीमध्ये टायटल असे म्हणतात. प्रत्येक गोष्टीला नाव महत्त्वाचे असते. शीर्षकामुळे कोणत्याही कथेचा अर्थ, कथेतून कोणती भावना प्रगट होणार आहे हे समजते. कथा पूर्ण झाल्यावर कथेला शीर्षक देणे हे लेखकासाठी एक कठीणच काम असते. कारण शीर्षकाकडून खूप अपेक्षा असतात. शीर्षक हा कथेचा चेहरा असतो. चेहऱ्यावरून जशी आपल्याला माणूस कसा आहे किंवा स्त्री कशी आहे याची ओळख पटते, तसेच शीर्षकावरून कथा कशी आहे हे समजते. शीर्षक हे कमी शब्दात पण आकर्षक असावे याचा विचार लेखकांना करावा लागतो. अशावेळी लोकप्रिय म्हण, सुप्रसिद्ध लोकोक्ती, प्रचलित प्रभावी शब्दप्रयोग याचा विचार केला जातो. शीर्षकामुळे वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण होते आणि ते व्हावे, कथेकडे लक्ष आकर्षित व्हायला हवे हा उद्देश असतो. तसेच शीर्षकातून कथा कोणत्या मूल्यांवर, कोणत्या समाजसुधारकांवर, कोणत्या भावनेवर अवलंबून आहे हे समजले पाहिजे. शीर्षकातून कथेचा सार स्पष्ट होणे ही खूप चांगली बाब आहे. शीर्षक आकाराने खूप लहान असते, पण ते ठरवण्यासाठी खूप वेळ व शक्ती ही खर्च होत असते.
हे असं शीर्षकाबद्दल माझं मत आहे की शीर्षक फार महत्त्वाचं असते कोणत्याही एखाद्या गोष्टीसाठी. चौथा प्रश्न आहे, कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. आणि या प्रश्नाचं उत्तर, सध्याचा काळ हा खूप धावपळीचा आहे. लोकांकडे वेळ कमी व कामे जास्त आहेत. तरीही लोक मनोरंजन म्हणून, विरंगुळा म्हणून कथा या वाचत असतात. कथा वाङ्मय हे आजही खूप लोकप्रिय आहे. मनोरंजन व उद्बोधन या दोन कारणामुळे कथेला महत्त्व प्राप्त झाले. द.मा. मिरासदार, शंकर पाटील, व.पु. काळे, पु ल देशपांडे हे 2 पिढ्यांमागचे कथालेखक अतिशय चांगल्या कथालेखनामुळे प्रसिद्ध झालेले आहेत. समाजात धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय इत्यादी कारणांमुळे प्रचंड उलाढाल ही चालू असते. अशावेळी कोणाला आपले मत पटवून द्यायचे असेल तर कथेचा चांगलाच उपयोग होतो. म्हणून कथेला चांगला प्रसार करण्याचं माध्यम हे म्हणायला हरकत नाही. जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे बिंब आता कथेत पडू लागले आहे. हे कथा वाङ्मयाच्या प्रियतेची, लोकप्रियतेची लक्षणे आहेत. म्हणूनच कथा आजही लोकप्रिय आहे. प्रश्न 5वा, प्रभावी कथाकथन करण्यासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? आणि याचं उत्तर, कथाकथन करणाऱ्याने श्रोत्यांचा विचार करणे आवश्यक आहे. श्रोत्यांच्या स्वरूपानुसार कथा निवड करावी लागते. कथा ही श्रोत्यांच्या वर्गानुसार असावी. जसे श्रोते पुढारी आहेत की कामगार आहेत किंवा आणखी कोणी आहे याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर कथाकथनाचा जो कालावधी आहे व श्रोत्यांचा अवधान काळ हा लक्षात घ्यावा. यावरून कथा निवडताना ती खूप लहान किंवा मोठी अशी निवडू नये. कथा ही श्रोत्यांशी त्यांचा प्रतिसाद सादर करावी की त्यांचा प्रतिसाद कसा आहे आपल्या कथेला तेही पाहणे महत्त्वाचे आहे. कथाकथन करताना शब्दोच्चार, उच्चारातील चढउतार, त्याची स्पष्टता इत्यादी बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच कथेत आत्मविश्वास, खरेपणा असावा लागतो. कथाकथन करणाऱ्याकडे वाचिक अभिनयाचे कौशल्य असावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कथाकथन करताना हातात लिखित मजकूर नसतो, त्यामुळे पाठांतर हे उत्तम असावे. या सर्व गोष्टींची काळजी कथाकथन करणाऱ्याला घ्यावीच लागते आणि ती घेतली गेली पाहिजे. या ठिकाणी आपण हा स्वाध्याय पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.